नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं माय क्रिएटिव्ह एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ज्या टॉपिक संदर्भात माहिती समजून घेणार आहोत त्या टॉपिकचं नाव आहे द एक्सप्रेशन्स. एक्सप्रेशन्स म्हणजेच अभिव्यक्ती. थोडक्यात आपण कोणकोणत्या प्रकारचे हावभाव कशा पद्धतीने करत असतो, कोणत्या वेळेस कोणते हावभाव करणं अपेक्षित आहे त्या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात माहिती समजून घेणार आहोत. ओके, त्यासाठी पुढील काही वाक्य आपण समजून घेऊया. कोणत्या पद्धतीने कसे हावभाव केले जातात ते वाक्यांच्या माध्यमातून समजून घेऊ. पहा, त्यासाठी पहिला वाक्य आहे ऑल राईट. ऑल राईट मीन्स ते बरोबर आहे किंवा ते ठीक आहे. ऑल राईट मीन्स ते बरोबर आहे. बेटर लक नेक्स्ट टाइम. बेटर लक नेक्स्ट टाइम म्हणजेच थोडक्यात एखाद्याला अपयश आले असता पुढील प्रयत्न करण्याच्या दृष्टिकोनाने आपण बोलत असतो बेटर लक नेक्स्ट टाइम. नेक्स्ट आहे कॅन आय हेल्प यू. कॅन आय हेल्प यू म्हणजेच मी तुला किंवा तुम्हाला काय मदत करू शकतो का. नेक्स्ट कम हिअर. कम हिअर मीन्स इकडे ये. बोलवण्याच्या दृष्टिकोनाने आपण ते बोलत असतो. नेक्स्ट कम ऑन. कम ऑन चल ए, हो पुढे किंवा शाब्बास. कम ऑन बघा, बोलण्याचे जे एक्सप्रेशन्स असतात त्याच्यावर डिपेंड आहे कम ऑन किंवा कम ऑन. ओके, नेक्स्ट आहे कॉंग्रॅच्युलेशन्स. कॉंग्रॅच्युलेशन्स मीन्स अभिनंदन. थोडक्यात एखाद्या स्पर्धेमध्ये एखाद्या खेळ प्रकारामध्ये जर समजा यश प्राप्त केलं असेल तर त्याचं अभिनंदन केलं जात असतं. नेक्स्ट डोंट वरी. डोंट वरी म्हणजेच चिंता किंवा काळजी करू नकोस. चिंता करू नकोस किंवा काळजी करू नकोस. नेक्स्ट आहे एक्सक्यूज मी. एक्सक्यूज मी एखाद्याचे लक्ष वेधण्यासाठी किंवा माफ करा किंवा क्षमा करा हे बोलण्यासाठी एक्सक्यूज मी हा शब्द वाक्य उच्चारला जात असतो. नेक्स्ट पहा फाईन. फाईन म्हणजेच ठीक आहे किंवा ठीक किंवा छान. नेक्स्ट गो अहेड. गो अहेड शाब्बास, हो पुढे, चल पुढे. थोडक्यात त्याला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिकोनाने वापरले जात असतात. ग्रेट छान, झकास, फारच छान. ग्रेट म्हणजे एखादं उत्तम काम केलेलं असेल तर त्या संदर्भात असे शब्द हे उच्चारले जात असतात. ग्रेट. ओके, नेक्स्ट पहा हाऊ आर यू. हाऊ आर यू म्हणजेच थोडक्यात तब्येती संदर्भात विचारण्याच्या दृष्टिकोनाने विचारलं जात असतं तू कसा आहेस. हालचाल विचारण्याच्या दृष्टिकोनाने किंवा तुम्ही कसे आहात. हाऊ आर यू तुम्ही कसे आहात. नेक्स्ट आहे हाऊ मेनी. हाऊ मेनी मीन्स किती. हाऊ मेनी किती. नेक्स्ट हाऊ नाईस. हाऊ नाईस. हाऊ नाईस किती सुंदर, किती छान. हाऊ सॅड. हाऊ सॅड एखादी दुःखद घटना घडलेली असते तेव्हा आपण म्हणत असतो हाऊ सॅड किती वाईट झालं, किती दुःखद झालं. नेक्स्ट हरी अप. हरी अप मीन्स चल लवकर किंवा काम पटकन करण्याच्या दृष्टिकोनाने आपण म्हणत असतो लवकर कर, त्यालाच हरी अप असं म्हणतात. नेक्स्ट आय एम फाईन. आय एम फाईन मीन्स मी ठीक आहे. आय एम सॉरी. आय एम सॉरी. आय एम सॉरी मीन्स मला माफ करा किंवा मी दिलगीर आहे. काही चुकलं असेल तर आपण म्हणत असतो आय एम सॉरी. नेक्स्ट आय डोंट नो. आय डोंट नो मला माहित नाही. आय डोंट नो मीन्स मला माहित नाही. समजा एखादी गोष्ट माहिती नसेल तर त्यासाठी आपण हे बोलत असतो आय डोंट नो. नेक्स्ट आहे इफ यू डोंट माइंड. इफ यू डोंट माइंड जर तुमची हरकत नसेल तर मी बोलू का किंवा मी हे करू का. नेक्स्ट आय नो. आय नो मीन्स मला माहित आहे किंवा मला समजतंय.
एखाद्या माहिती असलेल्या गोष्टी संदर्भात आपण बोलत असतो आय नो, म्हणजेच मला ती गोष्ट माहिती आहे. नेक्स्ट, आय सी. आय सी. असे का, बर बर, असे होय, असे शब्द बोलत असतात किंवा बोलले जातात. आय सी. ओके. नेक्स्ट, इट्स ऑल राईट. इट्स ऑल राईट. ते ठीक आहे, काही हरकत नाही, चालेल. ओके. नेक्स्ट, कीप इट अप. कीप इट अप. कीप इट अप मीन्स छान किंवा तुमचे प्रयत्न चालू राहू द्या, तुम्ही जे करताय ते छान आहे. नेक्स्ट, लेट मी डू इट. लेट मी डू इट. लेट मी डू इट म्हणजेच मला करू दे. नेक्स्ट, लेट्स गो. लेट्स गो मीन्स आपण जाऊया. लिसन. लिसन मीन्स ऐक किंवा ऐका. लिसन मीन्स ऐक किंवा ऐका. माय प्लेजर. माय प्लेजर. माय प्लेजर मीन्स मला आनंद होईल. माय प्लेजर मीन्स मला आनंद होईल. नेवर माइंड. नेवर माइंड मीन्स काही हरकत नाही. नेवर माइंड, काही हरकत नाही. प्लीज बी केअरफुल. प्लीज बी केअरफुल. कृपया सावध राहा किंवा काळजी घ्या. सी यू. सी यू पुन्हा भेटू. सी यू मीन्स पुन्हा भेटू. थँक यू. थँक यू म्हणजेच एखाद्यानं आपल्यासाठी काहीतरी केलं असेल किंवा मदत केली असेल तर त्याचा आपण आभार व्यक्त करत असतो. थँक यू म्हणजेच आभारी आहे, आभारी आहोत किंवा धन्यवाद. नेक्स्ट, वेट अ मिनट. वेट अ मिनट मीन्स क्षणभर थांब किंवा थोडा वेळ थांब. वेट अ मिनिट म्हणजेच थोडा वेळ थांब किंवा क्षणभर थांब. नेक्स्ट आहे व्हॉट अ सरप्राईज. व्हॉट अ सरप्राईज. काय आणि केवढे आश्चर्य. हे नवल व्यक्त करण्याच्या दृष्टिकोनाने, आश्चर्य व्यक्त करण्याच्या दृष्टिकोनाने बोलले जातात. व्हॉट्स धिस. व्हॉट्स धिस म्हणजेच हे काय. नेक्स्ट, व्हॉट्स द टाइम. वेळ विचारण्यासंदर्भात विचारलेला प्रश्न. व्हॉट्स द टाइम. किती वाजले आहेत. किती वाजले आहेत. नेक्स्ट, व्हॉट्स रॉंग. व्हॉट्स रॉंग मीन्स काय चुकले किंवा काय बिघडले आहे. विश यू ऑल द बेस्ट. नेक्स्ट, विश यू ऑल द बेस्ट म्हणजेच तुला किंवा तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. यू आर वेलकम. यू आर वेलकम. यू आर वेलकम मीन्स तुमचे स्वागत आहे. यू आर वेलकम मीन्स तुमचे स्वागत आहे. यू नो तुला माहिती आहे. यू नो तुला माहिती आहे. थोडक्यात त्याला विचारलं जातं. आता पुढे जे काही वाक्य दिलेले आहेत ते आपण केव्हा बोलत असतो. त्यात पहिला पहा, हॅपी बर्थडे टू यू म्हणजेच वाढदिवस विश करण्यासाठी आपण ते बोलत असतो, बरोबर. किंवा आणखीन दुसऱ्या पद्धतीने बोलत असतो, मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. एखाद्याला शुभेच्छा द्यायच्या असतील तर आपण त्याला गुड लक म्हणत असतो. किंवा परीक्षेसाठी जर त्याला विश करायचं असेल तर आपण पुन्हा वेगळ्या पद्धतीचे शब्द वापरत असतो, म्हणजेच ऑल दी बेस्ट किंवा विश यू ऑल दी बेस्ट. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सदिच्छा किंवा शुभेच्छा ह्या दिल्या जात असतात. मग तेच आपल्याला हे जे काही एक्सप्रेशन्स आहेत ते आपल्याला माहिती असावेत, जेणेकरून कोणत्या वेळेस कोणत्या प्रकारचे एक्सप्रेशन्स वापरले जातात ते आपण योग्य वेळी वापरू शिकू. दुःखाच्या वेळी दुःखद, आनंदाच्या वेळी आनंद देणाऱ्या अशा अभिव्यक्ती ज्या असतात, एक्सप्रेशन ज्या असतात ते माहिती असणं किंवा ते वापरता येणं गरजेचं आहे. ठीक आहे मित्रांनो, जर आपल्याला माहिती उपयुक्त वाटली तर व्हिडिओ लाईक करून शेअर करायला विसरू नका. ठीक आहे, लवकरच भेटू आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमाने. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.